Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn how to find out rhyming words from the poem. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे ते बघणार आहोत. कारण प्रत्येक कवितेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. याचा अर्थ की तुम्ही रायमिंग वर्ड्सची पोएममधले रायमिंग वर्ड्स काढायचे आणि त्याला आणखीन एक शब्द जोडायचा आहे. बऱ्याचदा फक्त रायमिंग वर्ड्स काढा, पेअर काढा असं म्हणून प्रश्न असतात आणि हे प्रश्न आपल्याला हमखास मार्क्स मिळवून देतात. तेव्हा प्रत्येक वर्षी तुम्ही अगदी 7वी, 8वी, 9वी, 10वीपर्यंत तुम्हाला हा प्रश्न हमखास येतो. सो या प्रश्नाचं महत्त्व आहे की आपण शिकलं पाहिजे की रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कवितेला नीट वाचायचं. शब्दांचे अर्थ नाही कळाले तरी हरकत नाही, पण कवितेला नीट वाचायचं. जसं की आता इथे बघा, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स. असं तुम्ही एक स्टांजा वाचला तर प्रत्येक स्टांजा असा शांतपणे वाचायचा. वाचून झाला, तुम्ही म्हणाल टीचर आम्हाला काहीच अर्थ कळला नाही, काही हरकत नाही, नको कळू दे अर्थ, पण एक गोष्ट समजून घ्यायची की शेवटचा प्रत्येक स्टांजाचा, प्रत्येक लाईनचा शेवटचा शब्द ऑब्झर्व करायचा. प्रत्येक शेवटचा शब्द म्हणजे शेवटचं काय काय, लाफ्टर आहे, टीयर्स आहे, होप्स आहे, फिअर्स आहे, शेअर, अवेअर, ऑल 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 ऑल, वर्ल्ड, मून, सन, मीन्स, वन, डिवाइड, वाईड, ऑल 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 ऑल, वर्ल्ड. आता मिळाले सगळे शेवटचे शब्द. मग आता काय करायचं पुढे? आता महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की या लाफ्टर, LAUGHTER, लाफ्टरला मॅच करणारं कुठे स्पेलिंग आहे का इथे? म्हणजे प्रत्येक मग तुम्ही म्हणाल की मी लाफ्टरला मॅच करणारं स्पेलिंग खाली शोधू का? अजिबात नाही. प्रत्येक मॅच करणारे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला एंड वर्ड, शेवटचे शब्द आपल्याला त्या स्टांजामध्ये, त्या कडव्यामध्येच शोधायचे. जसं की लाफ्टरला ER कुठे आहे का? नाही आहे, म्हणजे याला मॅच करणारा शब्द आपल्याला भेटत नाही. पण टीयर्स, TEARS, टीयर्सला मॅच करणारा शब्द होप्स नाही आहे, पण टीयर्सला मॅच करणारा शब्द फिअर्स आहे. सो FEARS आणि TEARSला EARS आणि EARS हे मॅच करतात. हे तर तुम्हाला वाचून कळणार आहे, यासाठी अर्थ कळायलाच हवा असं नाही आहे. कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील असेल तर आपल्याला अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर ते करायचं. पण कोणत्याही कवितेचे तुम्ही रायमिंग वर्ड शोधू शकता. इथे एंड वर्ड आपल्याला मिळाले, याचा अर्थ पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला टीयर्स आणि फिअर्स हे दोन शब्द मिळालेत. पुढे आहे शेअर, SHARE, शेअर, अवेअर, AWARE, मिळालं शेअर अवेअर सारखं. नंतर ऑल, इथे नाही, ऑल ऑल ऑल. मग तुम्ही म्हणाल ऑल ऑल आहेत का रायमिंग वर्ड? बिलकुल नाही. ऑलला फॉल असता तर नक्की राईम वर्ड झाला असता, टॉल असता तरी राईम वर्ड झाला असता, पण कॉल असतात तरी राईम वर्ड झाला असता, पण ऑलला ऑल राईम वर्ड होत नाही. ठीक आहे. आता वर्ल्डला मॅच करणारा शब्द काय? नाही, कारण हा स्टॅन्झा इथंच संपला, त्यामुळे आपण त्याला मॅच करणारा शब्द शोधणार नाही. आता इथं मून आहे, सन आहे, मीन्स आहे, वन आहे. इथं मूनला मॅच करणारा शब्द नाही, पण सनला मॅच करणार आहे. मग तुम्ही मला टीचर पण इथे सन आणि वन हे स्पेलिंग सारखं नाही, मग तुम्ही कसं काय याला रायमिंग वर्ड म्हणता, असा प्रश्न पडू शकतो ना काहींना. तर ऐका, रायमिंग वर्ड हे एकतर स्पेलिंग सारखे असतील तर असतात किंवा त्याचे उच्चार सारखे असतील. आता सन वन हे का म्हणते सारखं? कारण न हा सारखा शब्द त्यातनं आपल्याला ध्वनी ऐकायला मिळतो, आणि जेव्हा ध्वनी सारखे ऐकायला मिळतात तेव्हा सुद्धा आपल्याला हे रायमिंग वर्डच असतात, सन आणि वन. आता मिळालं आपल्याला इथे तिसरी जोडी. आता इथे फ्रेंडशिप टू एव्हरीवन हे झालं आहे. आता नवीन स्टांजा सुरू होतो की दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इथे डिवाइड, वाईड स्पेलिंग पण सारखं आहे. सो हे रायमिंग वर्ड्स आहेत. आता ऑल 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 वर्ल्ड हे नाही. सो आपल्याला इथे एकूण 1, 2, 3, 4 रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स मिळालात. आता यांनी प्रश्न काय विचारला की एक ॲडिशन तुम्ही वर्ड त्याला जॉईन करा त्या पेअरला. तर आपला एक ॲडिशन वर्ड जॉईन करायचं, जसं की इथे आपलं टीयर्स, फिअर्सला एक ॲडिशन त्याचसारखा उच्चाराचा शब्द आपल्याला इथे लिहायचा. तर आपण ते रायमिंग वर्ड्सला ॲडिशन वर्ड्स बघूयात. हे घ्या चला, टीयर्स, फिअर्स, इयर्स, स्पेलिंग सारखं आहे प्रत्येकाचं बघा. इयर्स, फिअर्स, हे झालं टीयर्स, इयर्स, फिअर्स, चालेल स्पेलिंग सारखे. नंतर शेअर, अवेअर अँड केअर, आलं सारखं. सन, वन आणि डन हे तिन्ही आलं सारखं.
डिवाइड आणि साईड हे सगळे झाले रायमिंग वर्ड्स. ह्या झाल्या रायमिंग पेअर आणि हे झाले ॲडिशन वर्ड्स. पेअरला ॲडिशन वर्ड्स झाले. ओके. तर तुम्हाला जर हा रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे, रायमिंग पेअर कशी तयार करायची, ॲडिशन वर्ड कसे लिहायचे, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, त्यांना पण फायदा होऊ दे आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.